Bharat Times present MBT News। रक्षक ही बन गया है भक्षक। महाराष्ट्र के लोनावला से एक हैरान कर देने वाली घटना सामने आई है। प्राप्त जानकारी के अनुसार अपनी ड्यूटी के समय पुलिसकर्मी सचिन सस्ते शराब के नशे में धुत था, जहां वह करीब के होटल में खाना लाने गया था। खाना खाने के बाद जब वो इस होटल में पैसे देने वापस गया, तब उसकी नज़र वहां मौजूद 5 साल की एक मासूम बच्ची पर पड़ी। तभी थोड़ी देर बाद उस मासूम को अकेला पाकर सचिन उसे अपने साथ होटल के पीछे सुनसान जगह ले गया और यही उसने इस मासूम के साथ अश्लील हरकतें को अंजाम भी दिया। जब ये मासूम रोने लगी तब सचिन घबरा गया और उसे बच्ची को चॉकलेट और बिस्किट दिलाने की बात कही, लेकिन मासूम का रोना थम ही नहीं रहा था। इस वजह से सचिन घबराकर वहां से भाग निकला। तभी मासूम के रोने की आवाज़ सुनकर उसके परिजन उसके पास आए और पूछताछ की तो उसने बताया कि सचिन ने ही उसके साथ अश्लील हरकतें की। तब इस बच्ची के परिवार वालों ने लोनावला ग्रामीण पुलिस थाने जाकर इस पुलिसकर्मी सचिन सस्ते के खिलाफ एट्रोसिटी और पॉक्सो द्वारा मामला दर्ज कराया, जिसके बाद पुलिस ने उसे गिरफ्तार किया और मेडिकल जांच की तो इस पुलिसकर्मी सचिन सस्ते की सारी काली करतूत सामने आ गई। हा जो पोलीस कर्मचारी आहे याला काल आपण एक दिवसाकरता बंदोबस्ताकरता बोलवण्यात आलं होतं। काल 25 डिसेंबर होता, नाताळचा होता, मग एक्स्ट्रा बंदोबस्त बाहेरनं बोलवण्यात आला होता। त्यापैकी हे कर्मचारी आलेले आहेत आणि यांना विसापूरच्या पायथ्याखाली आपण बंदोबस्त दिला होता की त्या ठिकाणी गर्दी वगैरे होते म्हणून, आणि त्या ठिकाणी अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर एका मुलीला सेक्शुअल असॉल्ट झाल्याचं तक्रार आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्याला ताब्यात घेतलं, त्याची मेडिकल तपासणी केली, फिर्यादीची त्याप्रमाणे फिर्याद घेण्यात आलेली आहे। जी व्हिक्टीम मुलगी आहे तिला पण काही प्रश्न विचारण्यात आले, तिने त्या पद्धतीने सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये BNS सेक्शन्स अप्लाय करण्यात आलेले आहेत, सिरियस ऑफेन्सेसचे 64, 674, 65(2) BNS आणि त्याच्याबरोबरच पोक्सो सेक्शन सगळे अप्लाय करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट हा पण त्याला अप्लाय केलेला आहे। आरोपीला आता जो पोलीस कर्मचारी आहे, डेलिक्वंट कर्मचारी, त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्याच्या पण तो दारू पिला होता किंवा कसं या अनुषंगाने चाचणी पण करण्यात आलेली असून त्याला न्यायालयामध्ये आपण हजर करत आहोत। या अनुषंगाने असं काही प्रकार पूर्वीचा आहे काय किंवा त्याची हिस्ट्री किंवा याच्या मागं काय आणि इंटेन्शन्स वगैरे क्लिअर करण्यासाठी आपण त्याचा रिमांड घेत आहोत। तो दारू पिलेला होता का? त्याची मेडिकल करण्यात आलेली आहे आणि तो असंबद्ध वगैरे होता असं त्याच्या रिपोर्ट्समध्ये आहेत आणि आपण त्याचं ब्लड वगैरे घेऊन फॉरेन्सिकला परत पाठवणार आहोत की त्याचं पर्सेंटेज वगैरे काही आहे का त्यामध्ये। सर, आपण रेग्युलर पोलीस स्टेशनचे नाही आहेत, ते त्यांना आपण बंदोबस्ताकरता जे आपण बाहेरने ॲडिशनल फोर्स बोलवतो लोणावळा मुख्यालयातून, त्या ठिकाणं तो आलेला होता। सर, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलेलं आहे, त्याची प्रोसेस चालू आहे। यापुढची मोठी स्टेप्स करण्यात येईल, त्यामध्ये जसं याच्या बाबी निष्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल आणि अशा प्रकारचं कधीच होऊ नये या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स, मेजर पनिशमेंट असे होत राहतील। सर, खूप ठीक आहे, तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। अजूनही आपण त्यांना CWC समोर हजर करणार आहोत। सर, आमचं त्यांच्यावर कायम काउन्सिलिंग रेपो आहे, चर्चा आहे, डिस्कशन आहे, चांगले रिलेशन्स पण आहेत आणि आम्ही याबद्दल नेहमीच सतत आम्ही पब्लिक PR शिवाय आणि HR शिवाय आमचं पोलीस सोर्सिंग नाही, पोलीस इज अ पोलिसिंग, त्या दृष्टीने आमचे कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी, लोकांबरोबर राहण्यासाठी आमचे प्रयत्न असणारच आहेत।